नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त सोपी रेसिपी बनवणार आहोत. जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण झटपट ही रेसिपी बनवू शकतो, कुठलंही सारण न टाकता. चला तर मग सुरुवात करूया. गॅसवर कढई तापवायला ठेवायची, त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं, जिरं, मोहरी आणि लसूण मस्त तडतडू द्यायचा. त्यात एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा, त्यालाही हलका ब्राऊन होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. अशा पद्धतीने त्याला ब्राऊन होईपर्यंत हलवत राहायचं आहे. बघू शकता मस्त हलका ब्राऊन झालेला आहे. आता त्याच्यात 1.5 चमचा लाल तिखट, लगेच त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅस कमी ठेवायचा जेणेकरून तिखट जळणार नाही. गरम मसाला टाकायचा नाही आहे. छान उकळी आली, तेल आलं कांद्या लसूणला की लगेच त्याच्यात आपल्याला पाहिजे त्या आकारात बटाटे कापून त्याच्यात धुवून टाकायचे. बटाटे धुतल्याशिवाय टाकायचे नाही आणि पाहिजे तेवढं पाणी आपण त्याच्यात ॲड करायचं. तुम्हाला पातळ घट्ट कसं हवं आहे किंवा किती लोकांची भाजी बनवताय त्यानुसार. मी इथे 1 तांब्या पाणी टाकलं, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. मस्त उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता आपल्या भाजीला कलर भन्नाट आलेला आहे. जर आपण भाजीत गरम मसाला टाकला तर त्याचा कलर बदलून जातो, थोडासा काळपट येतो. बटाट्याची कुठलीही भाजी बनवत असताना त्याच्यात गरम मसाला किंवा धना पावडर टाकायचं नाही आहे, फक्त लाल मिरचीमध्ये बनवायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा, नाहीतर तेल चाललं जातं. मस्त बघू शकता. आता उकळी आल्यानंतर त्याच्यावर ताट ठेवायचं जेणेकरून आपली भाजी मस्त शिजेल. अशा पद्धतीने ताट ठेवून द्यायचं आहे. अधूनमधून 2-3दा चेक करत राहायचं आहे भाजी शिजली आहे की नाही. जर कळत नसेल आपल्याला भाजी कशी शिजली आहे तर त्याच्यातला एक बटाटा काढून किंवा एक बटाट्याची फोड काढून ती ताटावर टाकायची आहे किंवा एखाद्या ताटलीत टाकायची आणि तिला चमच्याच्या साहाय्याने दाबून बघायची. अशा पद्धतीने जर का कापली गेली तर समजायचं आपली भाजी शिजली आहे. बटाटा थोडा कापायला उशीर झाला म्हणून त्याला अजून 2 मिनटं शिजू द्यायचं आणि गॅस बंद करायचा. बघू शकता भाजीची जशी दिसते त्याच्यापेक्षा खूप छान टेस्ट येते तिची. मस्त. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीने सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.